हाय यूट्यूब फॅमिली. आज बघा मी रव्याचे मोदक केलेत आहेत. हे आपण उकडीचे करतो ना, मी ते नाही केलेत आहेत. म्हणजे आपण तांदळाचं पीठ वापरतो, हे बासमती वापरतो किंवा आंबेमोहरचं पीठ वापरतो किंवा आपण जे हे येतं ना, दुसरा एक तांदूळ होतो ना, वाडा कोलमचं पीठ वापरतो किंवा आंबेमोहर किंवा बासमती राईस वापरतो. आणि कोण कोण रॅशनचे पण करतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे करायची. मी रव्याचे केलेत आहेत. हे बघा मी रव्याचे मोदक केलेत आहेत. हा जाड रवा मी घेतलेला. हे बघा हा जाड रवा मी घेतला आहे. हे बघा हा जाड रवा घेतलेला. आणि एक वाटी मी ह्या वाटीच्या मापाने मी 1 वाटी रवा घेतला आहे. आणि ह्या वाटीच्या मापाने मी अर्धा वाटी पाणी घेतलं आहे. आणि पाणी जास्त उकळून वगैरे घ्यायचं नाही. रवा मिक्सरला बारीक करायचा नाही. जर मिक्सरला बारीक वगैरे केला तर एकदम चिकट होतं आणि ते आपल्याला म्हणजे व्यवस्थित होत पण नाही आणि त्याचा आपल्याला अंदाज येत नाही आहे. आणि थोडंसं हलकंच कोमट पाणी आहे तोपर्यंतच रवा घालायचा. एकदम उकळलात रवा की त्याच्यामध्ये गुठळ्या होतात, मग त्या फोडायला वेळ लागतो, मग आपला अंदाज चुकतो. तसं करू नका. थोडं हलकं कोमट पाणी झालं ना की मी 1 वाटीचा रवा आहे. बघा हा 1 वाटीचा रवा आहे. ही 1 वाटी रवा मी जाड रवा घेतला आहे. त्याच्यानेच मी अर्धा वाटी, म्हणजे पूर्ण मी 1 वाटी पाणी घातलेलं, 1 ते 1.5 वाटी, पण मी त्याच्यातली अर्धा वाटी पाणी काढून ठेवलं आहे. पहिलंच तुम्ही जास्त पाणी घातलं ना तर ते बरोबर होत नाहीत आणि तुमचा रव्याचा अंदाज जाणार. पाणी जास्त गरम करायचं नाही. 1 वाटी रव्याचं माप असेल तर 1.5 वाटी पाणी घ्या. पण त्याच्यातलं कमीत पावणा वाटी पाणी सेपरेट काढा आणि थोड्या पाण्यामध्ये तो रवा वैरून घ्या. आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून थोडी स्टीम द्या आणि खाली घ्या. हलवून चांगला असा आपण शिजवून खाली घ्या. जसा आपण उपम्याला रवा शिजवतो ना त्या पद्धतीत खाली घेतल्यानंतर गरम आहे तोपर्यंतच थोडंसं कोमट पाणी, तुम्हाला वाटतंय ना की कोमट पाणी अजून लागतंय तर ते टाकून तुम्ही मळा हलक्या हाताने आणि एकदम मऊसर मळून घ्या. खूप छान होतात मोदक. हे बघा किती छान झाले ते बघा. साईज बघा. हे बघा माझे हे 1.5 वाटी नारळाचे मोदक आहेत. थोडासा नारळ माझा जाड नाही निघाला, त्याच्यामुळे माझं ते खोबऱ्याचं खीस असतो तो जास्त नाही पडला. पण मोदक खूप अप्रतिम होतात. ह्यांची ही कडा आहे ना, हे बघा मी आता फोडून, माझ्या हातात एका मोबाईल आहे. हे बघा किती छान झालेत बघा. हे मोदक वरून आहे ना लवकर कडक होत नाही. जसे आपले तांदळाचे मोदक कडक होतात ना तसे हे मोदक कडक होत नाहीत. हे पूर्ण 1 दिवस तसेच नरम राहतात. ट्राय करा, खूप छान होतात. थँक्यू.